पुढे बोलूयात खुर्चीच्या स्थानावरून वादात अडकलेल्या उद्धव ठाकरेंची शरद पवारांनी पाठराखण केली आहे। नाहक राजकारण केलं जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। राहुल गांधींच्या निवासस्थानी गुरुवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती। इंडिया आघाडीच्या बैठकीचा फोटो 2 दिवसांपासून गाजतोय। राहुल गांधी यात प्रेझेंटेशन देताना दिसतायत, तर तिसऱ्या रांगेत शरद पवार बसले। याच फोटोत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागच्या रांगेत बसलेले दिसतात। महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री मागे बसतोय म्हणून थेट राज्याच्या अस्मितेशी हा मुद्दा जोडला गेला। सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरनं जोरदार टोले लगावले। आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले। त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे। भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही, दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही। पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं, पण ठीक आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आत्मसन्मानाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे संजय राऊतांनीही जशास तसं उत्तर दिलं। आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा, आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे। आम्ही त्यातले नाही, लक्षात घ्या मिस्टर फडणवीस। तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका। संजय राऊतांनी शाब्दिक दांडपट्टा चालवल्यानंतर सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंची पाठराखण करण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरले। त्यांनी संपूर्ण बैठकीचा घटनाक्रम स्पष्ट केला। प्रेझेंटेशनपेक्षा उद्धव ठाकरेंच्या जागेकडे सरकारचं लक्ष गेलं असा टोला पवारांनी लगावला। प्रेझेंटेशन सुरू असताना समोर बसणं शक्य नाही म्हणून आम्ही सगळे मागे बसलो होतो असं पवार म्हणाले। साधारणतः ही सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष सीन बसेल त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसलो। आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला। तो भारताचा सोडून द्या। शरद पवारांनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला। यांच्या अकलेचे दिवाळे निघाले, यांची बुद्धी आता भ्रष्ट झाली आहे। हे जे अशा प्रकारचे वक्तव्य करतात यांच्या बुद्धीला आता मेंदू शिल्लक राहिला नाही। उद्धव ठाकरेंना मानेचा त्रास आहे। त्या स्क्रीनवर जे काही दाखवलं जात होतं ते मागून बघायचं आणि उद्धवजींनी सांगितलं म्हणून दोन्ही बाजूच्या सेंटरमध्ये मागच्या बाजूला त्यांना बसवलं गेलं। हे यावरून काहीतरी करायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची। जे दिल्लीच्या दरबारात लाचार आहेत त्यांना जास्तही सुचतं। राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या रांगेत बसल्याची चर्चाच राज्याच्या राजकारणात रंगली। आता शरद पवारांनी सर्व घटनाक्रम स्पष्ट केल्यानंतर तरी हा राजकीय वाद संपतो की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।